नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 ऑक्टोबर 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढाल, परंतु या वेळेचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार रोमॅन्टिक गप्पा माराल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. जोडीदाराशी झालेल्या चांगल्या समजामुळे आज तुम्ही आनंदी राहाल. कार्यक्षेत्रात काम करत राहण्याची गरज असेल. उपाय: आर्थिक लाभासाठी वडिलांसमान व्यक्तीला सूर्याची कारक वस्तूने बनवलेले जेवण द्या. वृषभ राशी, इतरांनी आपले काम करावे अशी इच्छा बाळगू नका. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरू शकेल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी शांतता नांदेल. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. उपाय: बेलाच्या मुळांना लाल कपड्यामध्ये गुंडाळून खिशात ठेवल्याने बिझनेसमध्ये लाभ होईल. मिथुन राशी, आज तुम्हाला प्रेमाची अनुभूती मिळेल. या राशीतील लोकांना आज व्यसनापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो. तुमचे आयुष्य आज खूपच सुंदर असणार आहे. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नका. लक्षात ठेवा, वादविवाद आणि चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. उपाय: आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सूर्यस्नान करा. कर्क राशी, तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढाल आणि रिकाम्या वेळात आपल्या कुटुंबियांसोबत चर्चा गप्पा कराल. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. तुमच्या कामाशी मतलब ठेवा. अनपेक्षित बिलामुळे आर्थिक बोजा वाढेल. तुमच्या खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. उपाय: पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी, किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकता की गरजेचे कामही विसरून जाल. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका.
आपल्या प्रिय व्यक्तींशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास शुभ दिवस. उपाय: आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी गायीला गूळ खाऊ घाला. कन्या राशी: भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. भूतकाळात घडलेल्या गोष्टीवर विचार करत बसू नका. अधिकचा पैसा चांगल्या मालमत्तेत गुंतवा. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. उपाय: उत्कृष्ट आरोग्यासाठी वरिष्ठ तसेच गुरु, शिक्षक, आचार्य यांचा आदर करा. तूळ राशी: गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज तुम्हाला वेळ काढता येणार नाही. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती मिळाल्यामुळे आर्थिक फायदा होईल. तुमचा उत्साह अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल, त्यामुळे तेथे जाऊन योगी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून आशीर्वाद मिळवाल. प्रलंबित असणारी थकबाकी येईल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. उपाय: कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी: तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. रिकामा वेळ तुम्ही आज धार्मिक कामात लावू शकता. तुमच्याकडे भरपूर प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. घरगुती कामे बराच वेळ व्यस्त ठेवतील. उपाय: कौटुंबिक सदस्यांच्या आनंदात वाढ होण्यासाठी इतरांना मदत करा. धनु राशी: प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. विनाकारण वादात पडू नका. आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस तुम्हाला मानसिक तणावात असल्यामुळे थोडी करमणूक केल्याने तुम्हाला आराम मिळेल. पाहुण्यांच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. जीवनसाथीच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. उपाय: कुटुंबात सकारात्मक अनुभव वाढवण्यासाठी वडाच्या झाडाच्या मातीत 28 थेंब तेल वहा. मकर राशी: रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे केल्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावेल. ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय:
संपूर्ण हळद वाहत्या पाण्यामध्ये वहा आणि प्रेम आयुष्यातील सर्व अडथळ्यांना दूर करा. कुंभ राशी. इतरांना दुखावू नका आणि कुटुंबियांच्या गरजांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. नोकरी वर्ग कर्मचाऱ्याबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. दूरच्या ठिकाणाहून आनंदी बातमी मिळेल. उघड्यावरचे अन्न सेवन करताना काळजी घ्या, परंतु उगाचच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. उपाय: रात्रभर विधार वृक्षाची मुळे पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या आणि आपल्या कुटुंबासोबत एक चांगला वेळ घालवा. मीन राशी. तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. केवळ पैशाचा फायदा पाहू नका, कारण नजीकच्या काळात तुम्हाला बढतीचा उपयोग होईल. घरात अधिक उत्तम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. सायंकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला. जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल. तुमच्यापैकी काही जण बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात, त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे. आज या स्थितीचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. घरात काही किमती वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी बेताची होऊ शकते. मुलांसोबत आनंदी काळ घालवा. आज तुमच्या मेहनतीचे चीज होईल. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले करण्यासाठी दररोज सकाळी गायत्री चालीसा वाचा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.